कर्नाटकातून गांजा विक्रीसाठी आलेल्या 2 व्यक्तींना राजारामपुरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं 9 किलो गांजासह पकडलं। यात एकूण 5,650,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढील कारवाई राजारामपुरी पोलीस करतायत। पोलीस अधीक्षक यांनी गांजा सेवन आणि विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं। राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार एका ग्रे रंगाच्या स्विफ्ट कारमधून सरनोबतवाडी टोलनाकामार्गे गांजा विक्री करता घेऊन येणार असल्याबाबतची माहिती मिळाली। त्यानुसार राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी राजाराम तलाव इथल्या स्ट्रॉंग रूमजवळ सापळा रचून संशयित स्विफ्ट कार येतात छापा टाकून कारवाई केली। यामध्ये 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यात असलेली कार तपासून पाहिली असता कारच्या डिकीमध्ये गांजा आढळला। याबाबत आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी हा गांजा विक्री करण्याकरता आणल्याबाबत समक्ष कबुली दिल्यानं त्यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करतायत।